आमचे मित्र भुतांबरे साहेब यांचे वडील दादा, आम्ही त्यांना दादा म्हणतो, त्यांनी आहे ना या ठिकाणी बाजरीचं राखण करण्यासाठी हे बघा किती सुंदर अशी बाजरी आलेली आहे. ती ह्या बाजरीवर काय होतं, थोडं पक्षी त्रास देतात, म्हणून मग ह्यांनी या ठिकाणी पक्ष्यांचं राखण करण्यासाठी हे मचाण बांधलेलं आहे. त्याच्यावर मस्तपैकी बसून असं बाजूला पक्ष्यांचं लक्ष द्यायचं, त्यांना हुसकवायचं काम ते अतिशय सुंदर अशा पद्धतीने करतायत. हे बघा किती सुंदर बनवलंय, अशी शिडी बनवली, याला उभा राहायला काठ्या रवल्यात 4. तेव्हा खालच्या बाजूनी अशा पद्धतीने केलेलं आहे. किती दिवस लागले दादा तुम्हाला हे करायला? ते काही 2 दिवस लागले. 2 दिवस लागले. नेहमी असा हसतमुख स्वभाव चेहरा असतो त्यांचा. काय वाटतं तुम्हाला, थोडं सांगा बरं. कसं 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 मचान बांधलं, किती दिवसात बांधलं? ते काय घडी घडी येते. इकडे बघा थोडं. किती दिवसात बांधलं? ते काय थोडं बांधलं 2-3 दिवसात. हा 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 हा. एकदम असे मजबूत अशा काठ्या. किती माणसं बसू शकतात त्याच्यावर? 4 माणसं बसू शकतात. हा हा हा. 4 माणसं बसू शकतात. आता जा बरं तुम्ही त्याच्यावर वरती हळूहळू. बघा आता दादा हे मचानावर चाललेले येतं आणि एकदम शाही थाटामध्ये त्या ठिकाणी बसून पाखरांवर लक्ष ठेवण्याचं काम करण्याचं नियोजन केलेलं आहे. सुंदर असं वरच्या बाजूने ऊन लागू नये म्हणून त्या ठिकाणी एक तळवट बांधलेला आहे. आता ते चाललेले येतं मस्तपैकी बसायला. हे बघा अशा पद्धतीनं ते बसलेले येतं. मी तुम्हाला आता खालच्या बाजूने जाऊन याचा व्ह्यू दाखवतो. तोपर्यंत हे बघा ह्या ठिकाणी अशी बाजरी आहे आणि त्या बाजरीचं रक्षण करण्याचं काम त्यांनी हातामध्ये घेतलेलं आहे. उन्हाळ्याचे दिवस असून सुद्धा अशी सुंदर अशी बाजरी त्या ठिकाणी आणलेली आहे. हे बघा या ठिकाणी मस्तपैकी आरामात बसलेले येतं. आता इथून कशा प्रकारे कसं पाखरांचं नियोजन करणार तुम्ही? एक खडा मारून दाखवा बरं आता. हा हे बघा असं अंदाजे पाखरांच्या लागणार नाही अशा पद्धतीनं खडा मारण्याचं काम आपण यांच्या माध्यमातून केलं जातं. आता मी तुम्हाला वर जाऊन मचानावर बसून कसा व्ह्यू दिसतो ते दाखवतो तुम्हाला. हे बघा हे अशा पद्धतीचं हे मचान आहे. वरच्या बाजूने असं ताडपत्री लावली, तर खाली बसण्याची सोय केलेली आहे आणि या ठिकाणी आपण असं मस्तपैकी बसू शकतो. बसून असं इकडं पाखरांवर लक्ष द्यायचं काम यांच्या माध्यमातून या ठिकाणी केलं जातंय. कसं वाटतंय तुम्हाला नियोजन? हे नक्की कळावं आम्हाला.